कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. म्हाडा अडगळीतील भूखंडांच्या विक्रीतून निधी उभारणारे तर सरकारी रुग्णालयांमधील आरोग्य सेवेबाबत सरकारनं यू-टर्न घेतलाय. भाड्यानं राहणाऱ्या लोकांना दिलासा मिळालाय, तर अदानी समूहानं युनूस सरकारला अल्टिमेटम दिलाय. डीटीसी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनसाठी 1200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, तर भारत पाकिस्तान सामन्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बांगलादेशला एंट्री मिळतेय. ट्रोलिंग बाबत सचिन पिळगावकरांनी परखड मत मांडलेलं आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 9 फेब्रुवारी वार सोमवार आणि तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे म्हाडाची. म्हाडाच्या MMR क्षेत्रातल्या घरांना मोठी मागणी असली तरीही दळणवळणाचा अभाव आणि पायाभूत सुविधा नसलेल्या घरांना अल्प प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे हे भूखंड लिलावाच्या माध्यमातून विक्री करून निधी उभारला जाणार आहे. त्यानुसार म्हाडाच्या कोकण मंडळानं अडगळीतल्या भूखंडांच्या विक्रीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आता यामध्ये अंबरनाथमधील 5 भूखंडांचा समावेश आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाचं ठाणे, कल्याण, अंबरनाथ, खोनी, शिरढोण अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे भूखंड असून त्यावर परवडणारी घरं उभारून त्यांची लॉटरीद्वारे विक्री केली जाते. मात्र अनेक ठिकाणचे भूखंड हे रेल्वे स्थानक किंवा मूळ शहरापासून दूर आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी जाण्यासाठी वाहतुकीची पुरेशी साधनं उपलब्ध नाहीयेत. पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे अशा ठिकाणी घरं उभारली तर त्याला फारशी मागणी नसते. म्हाडाचे अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून सुमारे 2-2.5 किलोमीटर अंतरावर 800 ते 1000 चौरस मीटर क्षेत्रफळाचे 5 भूखंड आहेत. त्यामुळे म्हाडानं त्या ठिकाणी घरं न बांधता विक्री करून निधी उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती कोकण मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी मोफत उपचार योजनेची. राज्यातल्या गरीब आणि गरजू रुग्णांसाठी एक मोठा दिलासा मानली जाणारी मोफत उपचार योजना आता संपुष्टात येत असल्याचं दिसून येत आहे. जवळजवळ 2.5 वर्षांपूर्वी मोठ्या उत्साहानं सुरू झालेल्या या योजनेवर राज्य सरकारनं यू-टर्न घेतलाय. सरकारी रुग्णालयांमध्ये शुल्क पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अलीकडेच जारी केलेल्या सरकारी ठरावानुसार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा आणि महिला रुग्णालयांमध्ये नवीन शुल्क दर लागू करण्यात आलेले आहेत. राज्य सरकारनं केलेल्या या निर्णयानंतर मीरा भाईंदरमधल्या एकमेव सरकारी संचालित भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना आता शुल्क भरावं लागणार आहे. तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी 15 ऑगस्ट 2023 पासून राज्यातल्या सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये पूर्णपणे मोफत उपचारांची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत किरकोळ प्रक्रियांपासून ते रक्त चाचण्या, एक्स-रे, सिटी स्कॅन्स आणि शस्त्रक्रियांपर्यंत सर्व वैद्यकीय सेवा मोफत देण्यात आल्या. पण आता मात्र आरोग्य विभाग ही योजना आर्थिक आणि प्रशासकीय दृष्ट्या व्यवहार्य नसल्याचं म्हणतंय. त्यामुळे उपचार शुल्क पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी घर भाडे भत्त्याची. व्यावसायिकांसाठी एक चांगली बातमी आहे. जर तुम्ही महानगरांमध्ये काम करत असाल आणि तुमच्या पगाराचा मोठा भाग हा घर भाड्यावर खर्च होत असेल तर सरकार मोठ्या प्रमाणात कर सवलत देण्याची तयारी करतंय. आत्तापर्यंत घर भाडं भत्त्यावर जास्तीत जास्त कर सवलतीचा फायदा हा फक्त 4 प्रमुख महानगरांपुरता मर्यादित होता. पण आता ही व्याप्ती वाढवण्याचा प्रस्ताव आलेला आहे. वाढत्या भाडेपट्ट्या आणि महागाई दरम्यान त्यांची बचत वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी हे पाऊल वरदान आहे. सध्याच्या नियमांनुसार जर तुम्ही मुंबई, दिल्ली, कोलकाता किंवा चेन्नईमध्ये राहत असाल तर जुन्या कर प्रणालीनुसार तुम्हाला तुमच्या पगाराच्या 50% HRAचा दावा करण्यासाठी परवानगी होती.
आणि इतर शहरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही मर्यादा 40% आहे. परंतु आता ही परिस्थिती बदलणार आहे. सरकारनं या यादीत आणखी 4 प्रमुख शहरं जोडण्याचा निर्णय घेतलाय. प्रस्तावानुसार आता बंगळुरू, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद इथं सुद्धा राहणारे कर्मचारी 50% HRA सूटसाठी पात्र असतील. याचा अर्थ ही शहरं आता मेट्रो श्रेणीच्या समतुल्य मानली जातील. हा नियम लागू झाला तर एकूण 8 शहरांमधील रहिवासी हे 50% सूटसाठी पात्र असतील आणि उर्वरित भारतासाठी मात्र ही मर्यादा 40% इतकी राहील. पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात बांगलादेशची. बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या जाण्याआधी अदानी समूहानं थकबाकी भरण्याची मागणी करणारं पत्र पाठवलंय. यामुळे बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्ड आणि अदानी यांच्या पॉवर प्लांट यांच्यामधील आर्थिक वाद पुन्हा एकदा समोर आलाय. अदानी समूहानं बांगलादेश पॉवर बोर्डाला पत्र पाठवून थकबाकी भरण्याची मागणी केली आहे. त्यांनी असा इशारा सुद्धा दिलाय की जर थकबाकी भरली नाही तर वीज पुरवठा धोक्यात येऊ शकतो. पॉडकास्टची 5वी बातमी दिल्ली परिवहन महामंडळाची. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली परिवहन महामंडळासाठी 1200 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे हजारो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळालाय. आधुनिक तंत्रज्ञानानं वाहतूक सुव्यवस्थित करण्यात आलेली आहे. या रकमेचा एक महत्त्वाचा भाग कर्मचाऱ्यांचे पगार आणि आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी समर्पित आहे. मुख्यमंत्री म्हणाले आहेत की हे केवळ सरकारी अनुदान नाहीये, तर सर्व हवामानात दिल्लीचं कामकाज सुरळीत चालवणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता आहे. आमच्या वृद्ध पेन्शनधारकांना त्यांच्या कष्टाच्या पैशासाठी कधीही वाट पाहावी लागणार नाही याची सुद्धा सरकारनं खात्री केली आहे. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. T20 विश्वचषक 2026 सुरू झालेला आहे. परंतु भारत पाकिस्तान यांच्या सामन्यावरचा वाद अद्यापही सुटलेला नाही. पाकिस्ताननं 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो इथं होणाऱ्या भारत विरुद्धच्या गट सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. तेव्हापासून हा मुद्दा क्रिकेट जगतात चर्चेचा विषय ठरतोय. पाकिस्तान सरकारच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे, जो बांगलादेशची एकता दर्शवणारा एक प्रकार मानला जातोय. पाकिस्ताननं आता हा प्रश्न सोडवण्यासाठी ICCशी चर्चा सुद्धा केली आहे, ज्यामध्ये बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा समावेश आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकरांची. मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी अलीकडेच सोशल मीडियावर ट्रोलिंगबाबत आपलं परखड मत मांडलं. सचिन म्हणाले की एखादा चित्रपट पाहून त्यातील अभिनय किंवा मांडणी आवडली नाही तर त्याच्यावर मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करणं योग्य नाही. अशा प्रकारच्या टीकेला उत्तर देण्यात वेळ घालवणं अनेकदा निरर्थक ठरतं. ट्रोलिंग होत असलं तरी आपल्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या अधिक आहे, त्यामुळे चिंता करण्याचं कारणच नाही. ही संख्या कमी झाली तर तेव्हा खऱ्या अर्थानं विचार करण्याची वेळ येईल, असंही त्यांनी सांगितलं. सचिन पिळगावकर यांचं हे संतुलित आणि अनुभवातून आलेलं मत आजच्या चर्चेला नवी दिशा देणारं ठरतंय. हे होतं eSakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.